इंट्रो म्युझिक. नमस्कार. आज आपण एका नवीन आणि शक्तिशाली जगात फेरफटका मारणार आहोत आणि ते जग आहे लिनक्स कमांड लाईन. आता हे नाव ऐकून थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण खरं सांगायचं तर हा आपल्या कॉम्प्युटरशी थेट बोलण्याचा, संवाद साधण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. जरी आपण ग्राफिकल इंटरफेस वापरत असलो तरी कमांड लाईनचं महत्त्व खूप आहे, कारण याच्या मदतीने अनेक किचकट कामं सोपी करता येतात. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर आजच्या आपल्या या फेरफटक्यात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण नकाशा समजून घेऊ, म्हणजे लिनक्सची फायलिंग सिस्टीम कशी आहे ते पाहू. मग या जगात फिरायचं कसं, फाईल्स अँड फोल्डरसोबत काम कसं करायचं आणि युजर्स व त्यांच्या परवानग्या म्हणजे काय हे सगळं शिकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर कुठे अडकलो तर मदत कशी मागायची हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कुठेही फिरायला जाण्याआधी आपल्याला तिथल्या जागेची रचना, तिथला नकाशा समजून घेणं खूप गरजेचं असतं, नाही का? इतर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कसं सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह असं असतं ना, पण लिनक्समध्ये तसं काही नाही. इथे प्रत्येक गोष्ट एकाच बिंदूतून सुरू होते आणि तो बिंदू म्हणजे रूट डायरेक्टरी. सगळं काही याच एका छताखाली येतं. याला आपण एका शहराचा नकाशाच समजू शकतो. प्रत्येक डायरेक्टरीचा एक खास उद्देश असतो. उदाहरणार्थ /होम म्हणजे आपलं स्वतःचं घर, जिथे आपल्या वैयक्तिक फाईल्स असतात. /bin म्हणजे आपल्या रोजच्या कामासाठी लागणाऱ्या साधनांची पेटी. आणि /etc म्हणजे आपल्या कम्प्युटरचं कंट्रोल पॅनल, जिथे सगळ्या महत्त्वाच्या सेटिंग्ज असतात. बरं, आता आपल्याकडे नकाशा तर आहे. चला आता प्रत्यक्ष फिरायला शिकूया आणि पाहूया की तिथे काय काय आहे. कोणतीही कमांड शिकण्याआधी एक अगदी मूलभूत प्रश्न विचारूया, ज्यामुळे आपल्याला कळेल की आपण नक्की कुठे उभे आहोत. तर pwd ही कमांड म्हणजे आपला पर्सनल GPS. आपण कुठेही असू, ही कमांड आपल्याला आपलं सध्याचं ठिकाण म्हणजे आपला पूर्ण मार्ग लगेच सांगते. ओके, आता हे तर कळलं की आपण कुठे आहोत, पण मग आपल्या आजूबाजूला काय आहे, म्हणजे सध्याच्या फोल्डरमध्ये काय काय ठेवलंय हे कसं पाहायचं? चला पुढच्या कमांडकडे वळूया. ls ही कमांड म्हणजे आजूबाजूला नजर टाकण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण L वापरतो तेव्हा जणू काही आपण चष्मा लावून बारकाईने पाहतोय, म्हणजे आपल्याला प्रत्येक फाईलची पूर्ण माहिती मिळते. आणि A वापरलं की तर लपलेल्या गोष्टीसुद्धा दिसू लागतात. CD ही आहे आपली गाडी. या गाडीने आपण फाईल सिस्टममध्ये कुठेही फिरू शकतो. आपण विशिष्ट ठिकाणी जाऊ शकतो, डॉट वापरून एक पाऊल मागे येऊ शकतो किंवा टिल्ड वापरून क्षणात सरळ आपल्या घरी पोचू शकतो. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आतापर्यंत आपण फक्त बघत होतो, पण आता आपण या वातावरणाशी थेट संवाद साधायला, म्हणजे खरंखुरं काम करायला सुरुवात करूया. हे बघा किती सोपं आहे. आपण कमांड्सना एकापाठोपाठ एक सूचना देऊ शकतो. आधी mkdir वापरून एक नवीन फोल्डर तयार करायचं, मग cd वापरून त्या फोल्डरच्या आत जायचं आणि मग cat वापरून त्यात एक नवीन फाईल तयार करायची. झालं. तर आता फाईल्स मॅनेज करण्यासाठी ही काही अत्यावश्यक साधनं आहेत. cp म्हणजे कॉपी करणे. mvने आपण फाईल इकडून तिकडे हलवू शकतो किंवा तिचं नावही बदलू शकतो. आणि rm म्हणजे फाईल काढून टाकणे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण डिरेक्टरी काढून टाकायची असेल तर -r हा ऑप्शन वापरावा लागतो. लिनक्स हे एकट्यासाठी नाहीये. अनेक जण ते एकाच वेळी वापरू शकतात. त्यामुळं रस्त्यावर जसे वाहतुकीचे नियम असतात, तसेच इथेही काही नियम आहेत. कोण काय करू शकतं आणि काय नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे चित्र बघून हे खूप क्लिष्ट वाटेल, पण तसं काही नाहीये. हे खूप सोपं आहे. प्रत्येक फाईलसाठी फक्त 3 गोष्टी ठरवलेल्या असतात. ती फाईल कोण वाचू शकतं, कोण तिच्यात बदल करू शकतं आणि कोण तिला चालू शकतं, बस. तर हे जे नियम आहेत ते 3 प्रकारच्या लोकांसाठी असतात. पहिला म्हणजे युजर, जो त्या फाईलचा मालक असतो. दुसरा ग्रुप म्हणजे काही युजर्सचा एक गट, ज्यांना सारखेच अधिकार दिलेले असतात. आणि तिसरे म्हणजे इतर, म्हणजे बाकीचे सगळेच जण. मग ह्या सगळ्यांमध्ये आपण नक्की कोण आहोत हे कसं ओळखायचं? त्यासाठी एक खूप सोपी कमांड आहे, who am I. ही कमांड आपल्याला आपलं युजर नेम सांगते, जेणेकरून आपल्याला कळतं की आपले अधिकार काय आहेत. आणि कमांड लाईनची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे मदत नेहमी आपल्या सोबतच असते. आपल्याला कुठे बाहेर जायची गरजच नाही. आणि हे बघा, मदत मिळवण्याचे 2 प्राथमिक मार्ग आहेत. मॅन कमांड म्हणजे त्या कमांडचं अख्खं पुस्तक अगदी डिटेलमध्ये, आणि -help म्हणजे त्या पुस्तकाच्या मागच्या पानावर दिलेली छोटीशी महत्त्वाची माहिती, पटकन आठवण करण्यासाठी खूप उपयोगी. तर मग आता ही सगळी साधनं आपल्या हातात आहेत. विचार करा, या नव्या ज्ञानाने आपण सगळ्यात आधी काय तयार कराल, काय शोधाल? यावर नक्की विचार करा.